आग मारतत मी त्यांना टाण घेऊन नेऊन देतत. बघ बघ कसली काजीचे ना घर काढूक पण बरी बघ. आमचा या घरासमोरचं शेत असा ना तर पड असल्यामुळे खूप सारा कराड वाढला असा. तर गेली 4 वर्ष ही शेती आमची पडच असता, कारण वडील आजारी असतात तरी पण आम्ही शेती करत होतो. पण आता माझ्या दीदीचा माझं लग्न झाल्यामुळे आई एकट्यात तेवढं जमत नाही, त्यामुळे ही शेती आमची पडच असता. आणि वेळेवर जर नाही साफ केला तर वनवो पेटण्याची पण शक्यता असता. गेल्या वर्षी असंच वनवो पेटलं होतं आणि आमचं पूर्ण आडो सगळी झाडं वगैरे जाळान गेली होती आणि त्या झाडांवर आम्ही मिरवेल पण चढवली होती. ते मिरवेली पण जळले, त्यामुळे ह्या वर्षी आमका तेवढे म्हणजे मिरी पण भेटली नाही. तर आम्ही आता हे आडो सगळं साफ करतो. जा काय एक्स्ट्रा असा टाळ बिळलेले असतात ते सगळे आम्ही आता तोडतलो आणि कराड असं तर मांगेऱ्यान आम्ही ओढून घेतलो पाठी आणि मग सगळा मध्ये एकत्र करतो आणि मग आग लावून देतो. तर आता माझी आई रोजच आम्ही सकाळी लवकर उठता, तर घरातली सगळी कामं आवरून आमच्यासाठी नाश्ता वगैरे बनवून ती शेतात काम करू गेली होती. मग पाठोपाठ मी पण तिका मदत करू गेले. तर ह्या वर्षी आम्ही शेती न केल्यामुळे शेतात खूप रान टाळ वाढले होते. तर ह्या करवतनीचं झाड खूपच मोठा झाला होता, तर आम्ही सगळा तोडून घेतले. नंतर आई तिकडे मांगेऱ्यान सगळा कराड ओढून घेत होती. आज दुपारपर्यंत आमका सगळा काम आवरूचा होता, कारण आज संध्याकाळी आमका आगीच काढूची होती. तर आमची इकडे सगळी कामं सुरूच होती. यंदाच्या पावसाळ्यात जोरदार वादळ झाल्यामुळे आमच्या बागेतला रामफळाचं झाड मरून पडला होता. त्याची लाकडा सुकून पडली होती, ती आम्ही गोळा केलं, कारण आमच्या घरात चूल असा न्हाणी घर असा, त्यामुळे आमका वर्षभर लाकडा लागतात. त्यानंतर आम्ही वयची साफसफाई सुरू केली. वयच्या ठोंब्यांचे वाढलेले टाळ सगळे तोडून घेतले. त्यानंतर वयच्या खाली सुकलेला कराड मांगेरान पाठीमागे ओढून घेतला, जेणेकरून आमची साफसफाई पण झाली आणि आग लागली तर आमची वय पण जळायची नाही. किती ना तुझ्यामुळे माका मिळाली. तो स्टोनचा माका बरा नाही होता ना, तर आम्ही जरासा रान काढलं यायला आणि माझ्या रानच काढू ना, मग त्या जास्वंदीच्या ह्याच्यात ठेवलंय आणि नंतर मग त्या महिनो गेलो माझं हॉस्पिटलला असतो. आणि नंतर ह्या रान काढताना मी सगळं शोधतोय, घरात शोधतोय, सगळीकडे शोधतोय, खय ठेवलंय करतोय. लहान कोयती बरी ना हातातली, आता तुझ्यामुळे मिळाली. तू माका सांगलं ती बदासनी ता म्हणून. हो, मी 2 दिवस बघतोय. आपलं रोज शोधी, घरात गेलं घरात शोधतोय, फ्रीज खाली असा काय, तिकडे मागच्या बाजूक बाजगाळ्यावर असा काय, कोयती काय केले. मग नंतर आता ना म्हटलं कोणी उचलल्या, ती बारकी नाजूक ती कोणी नेल्यानच असा झाला. आणि आईस देवा कव सांगता, देवा माझी कोयती गावान दे रे. अशी माझ्या आईच्या आवडत्या कोयतीची कहाणी. कोयती व कशी टोकदार मस्त, सगळ्याकच बरी. हो. आता कोयती गावली आहे म्हणून जोशान काम करू नको गो. हातातली बारकी कोयती ना, लय माझं ह्या कोयतेर जीव बघ कशी टोक. माझा लय काम केलंस गो, भारी वाका. आणि टोक बघ कसली काजीचे ना घर काढूक पण बरी बघ. मुळात घातल्यास काय असं घर इलो टोक बघ. टाकून येते मी. टप घेऊन ये. हा टप बारक्या लाकडांका. मग मी गावलोच ना. नाही अजून त्या कोतेच नवाल बाय. आम्ही जवळजवळ गेले 2-2.5 तास काम करतो. सगळं आता बेनून झाला. आज संध्याकाळी आमका आग घालूची असा ह्या पड जमनीक. भरपूर कराडीला असा. तर आमची वय असा ना, त्या सगळं आम्ही बेनून घेतला, कारण आगाची अशी जोत येता आणि वय जळता. गेल्या वर्षी अशीच आग लागली होती, काय माहित कशी लागली.
इली आणि आमचे सगळे मिरीचे वेल वगैरे असत ना ते सगळे जळान गेले यावर्षी मिरी नाही. हा ह्या वर्षी. त्यामुळे तिकडचे जळलेले मिरीज धरले नाही. आम्ही आता सगळ्या वाट ही सगळी बेनलं साफ केलं आणि कोपऱ्यात टाकलं म्हणजे तर सगळ्यात जळान जाय. संध्याकाळी शेळार म्हणजे असा 5-5:30च्या दरम्यान आम्ही आग घालतलो इकडे. तर खूप दमलो आम्ही. ऊन पण असं पण हाय सावली असा माड वगैरे असत ना त्यामुळे सावली येता पण नमक झाला कारण कष्टाचा काम आहे ना. तर आता आम्ही संत्रा खातो. हो ते सावळा जमा केलं. हा आणू माचीस खया. आम्ही आता शेतात चाललो. शेजारच्या आसपासच्या काकांका वगैरे आम्ही सांगितलं बोलावलं कारण आसपास त्यांचे पण बागे असतात तिकडे आग जाऊ नये म्हणून. काका हे टाळ काढतात म्हणजे जर आग लागली तर विझवसाठी हे ओले टाळ वापरले जातात. आईनं हे आग लावल्या ना तर ती झावळानी अशी आग पसरता इकडे तिकडे. आमच्या इकडचे वाफे तर आता साफ झाले आहेत पण आम्ही आता जातो आमच्या शेतविरीवर. आम्ही आता आमच्या विहिरीवर इलो. इकडे सगळा साफ करूचा राहुला होता त्या काल परवाच्या दिवशी येऊन आम्ही ते सगळे टाळ तोडून गेलो होतो. दे मम्मा मी ओढते तुझा हात दुखता ना दे. तो आणलं ना. होय काय तो तो पायाखाली दांडो नाही नवीनच घालूक झालो. लागला मम्मा असा डेंजरच घुसला. आई ग घुसला पायात घुसला. हो तिघा असं किडे खाव. माझ्याकडे असा टाळ तोडून घ्यायचा कॉन्ट्रॅक्ट. बाकीचे सगळे असत ती तिकडे आग बारीक झाली आता आटोक्यात दिली असा तर ती विजवतात कारण दुसऱ्याच्या शेतात जाऊ नये. तर मी आमच्या इकडे वरच्या शेतात दिले होते हे टाळ नेऊसाठी. म्हणजे असं बारीक बारीक जर असा आहे बघा असा बारीक बारीक जेव्हा होता ना तेव्हा मग ती आग मारूची लागता जेणेकरून दुसऱ्यांच्या शेतात जाऊ नये जास्त आग कुठे पसरू नये. तर आई काका वगैरे तिकडे आग मारतात मी त्यांना टाळ नेऊन देतात. आमच्या साईडची आग तर आम्ही विझवली. आता इकडे वरच्या साईडला मी जाऊन बघतोय इकडे दादा वहिनी वगैरे असत. आमका अशी वर्षातनं एकदा आगीच काढूची लागता जेणेकरून आमच्या इकडे जे काही बागे असत ते जळू नये. त्याच्यामुळे आसपासचे जे काय कराड वगैरे रान वगैरे येतात आता दरवर्षी जाळूचा लागता. जसं आज आम्ही जाळलं असं तर नाही झाला तर आमचे हे बागे हे काळजी म्हणू नको सगळे हुलपान जातं. त्याच्यामुळे आमका आग घालूची लागतं. आता मी वरती जाऊन इलंय तिकडे तर सगळा सेफ असा. आता मी इकडे खालती जाते कारण खालती आग पेटता आणि प्रत्येक बागेचे प्रत्येक जना असत होय. नाही
झाडा शिपता गे. वाव, खूप वर्षांनी मी इकडे येलोय आणि मस्त साकव असा. पावसाळ्यात खूप भारी वाटत असताना इकडनं पाणी येता तेव्हा. सकाळी जाताला सकाळी. हो मस्त स्वच्छ. होय आम्ही हाय व्हाळाकडे आगीच गेल्लो तर हा एक सुगंधी वास येता. खूप छान वास येता. काय आगे फुला किती छोटी छोटी ती बघ कुले बघ बाई. कुले लागले तर हा ही ह्याचो वास. वाव, सुरंगिनीच्या फुलासारखो ना. कुले दाखवतोय मी तुमका. एका खूप खास असता. कुले दाखवतोय. होय बघू शकतास. ह्या सगळा आमचा शेत सगळा आता स्वच्छ झाला. सगळा कराड जळला असा. त्यामुळे आता तर आमका भीती नाही मे महिन्यापर्यंत. म्हणजे कुठच्या डोंगरात किंवा आसपास खंयतरी आग लागली किंवा स्पार्किंग वगैरे झाला आणि आग लागली तर आमका आता म्हणजे भीती नाही. नाहीतर गेल्या वर्षी अशीच आग लागली होती आणि आमच्या घरापर्यंत आग गेली होती. अशीच अजून एका शेजारची तिकडे एक घर असा ना, त्यांच्या तर घरापर्यंत आग गेली होती. अचानक लागली दुपारच्या वेळी आणि एकदम घराच्या जवळ आग गेली. मग सगळ्यांनी जाऊन विझवल्याने ती. आई मंगेरो, हे बघ मंगेरो कोयतो टाक. तो बघ अडग्यावर असा आणताय आता. तर त्याच्यामुळे हे सगळं साफ करूचा लागता. साफ करून तर झाला असा. सगळी जण गेली 4 साईडीन. त्यामुळे खूप मदत झाली आग वगैरे विझवू. आता मंगेरो घेतोय. कोयतो घेऊन गेली की काय काय कळत नाही. आता मी परत सांगते की आसपास वनवं लागता, घरापर्यंत आग येता. त्यामुळे आमका अशी आगीच काढूची लागता. आणि खूप घाण होता ढोपारवर. आमका जावक योग भेटत नाही. त्याच्यामुळे आमका ह्या कराड जाऊचं लागतं. कारण गेली 2-3 वर्षा आमचं शेत पड असा. त्यामुळे भरपूर रान येता. जर आम्ही शेती करायचो तेव्हा खरंच एकदम कोपडे कसे झळझळीत असायचे. त्याच्यामुळे काय आला हां, त्याच्यामुळे तेव्हा काय प्रश्न यायचो नाही आग वगैरे लावचो. पण ह्याच 2-3 वर्षात लावचो येता. गेल्या वर्षी आम्ही धसको खाल्लो. आज आमच्या घरापर्यंत आग गेली आहे. म्हणून आमका आता दरवर्षी आगीच काढूची लागतं. इकडून तिकडून खूप धावत होते मी. खूप भीती वाटतं ना कोणाच्या बागेत जाऊ नये, कोणाचं नुकसान होऊ नये. तर हे बघा सकाळी आम्ही ह्या सगळा साफ केला होता. कारण गेल्या वर्षी ह्याच आड्याक आमच्या आग लागली होती. तर ह्या आधी आम्ही साफ करून घेतला. आणि ह्या शेत आमचा असा इथून खालपर्यंत सगळा बघू शकता तुम्ही. सगळा साफ झाला.